आपण आता मुंडा पहार या बीचवर पोचलेलो आहोत. इथली विशेषतः आपण पाहू शकतोय की आवाढव्य वृक्ष आहेत. अशा पद्धतीने त्याची उंची लगभग 100 फुटापेक्षाही जास्त असावी. काही झाडं अशी उमळून पडतात आणि त्याची मग बसण्यासाठी अशा पद्धतीने लाकडी व्यवस्था केलेली आहे, ज्या ठिकाणी लोक बसू शकते. सोफा टाईप काही ठिकाणी अशा पद्धतीने ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे. हे झाड आपण पाहू शकतोय, त्याचा बुंदा किती मोठा आहे. ते आपोआप कालांतराने सुकून या अवस्थेमध्ये असतात. यांना कोणी तोडत नाही, पण सुकल्यानंतर त्याचा वापर करण्यासाठी म्हणून काही वेळेला असे कट करतात. बरीचशी झाडं ही अशी उमळून पडल्यानंतर ती तशाच अवस्थेत पडलेली असतात. आपण पाहू शकतो या ठिकाणी खूप सुंदर असं जंगल आहे आणि नैसर्गिक सगळी व्यवस्था ठेवण्यासाठी या ठिकाणी अगदी पाल्यापासून बनवलेल्या झोपड्या हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. हे दृश्य विलोभनीय आहे. 50-60 वर्षापूर्वी भारतामध्ये अशा पद्धतीचे ठिकाण आपल्याला पाहायला मिळत होते. आता दुर्मिळ होत चाललेलं आहे हे सगळं. हे पाहू शकतो आपण सोफा सेट बनवलेला आहे या ठिकाणी पडलेल्या लाकडाचा अशा पद्धतीनं, आणि काही लाकूड अशा पद्धतीने हे पडलं जातं. आणि पाषाण युगात जे आपण म्हणतो की अशा पद्धतीची मोठी जंगलं ही पाण्याखाली गेली किंवा लुप्त झाली आणि कालांतरानं त्याचा कोळसा बनला जातो, ही प्रक्रिया अशा पद्धतीने होत असावी हे मात्र निश्चित. कारण अशा वनस्पती आपल्या देशभर सगळीकडे होत्या, परंतु स्थानिक ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती घनता जास्त आहे अशा ठिकाणी जंगलतोड अधिक झाली आणि निसर्ग नष्ट होत चालला. हे आपण पाहू शकाल की अत्यंत स्वच्छ असा बीच. कुठेही प्लास्टिकची पन्नी, पिशवी, बॉटल किंवा असं काही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. या गोष्टीची या ठिकाणी काळजी घेतली जाते. धन्यवाद.